मुंबईत येणाऱ्यांना मराठी शिकलंच पाहिजे असं काही नाही आणि हे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी केलं आणि त्यानंतर आता नवा वाद सुरू झाला। या वक्तव्यावरनं ठाकरे बंधूंनीही भैयाजी जोशी यांच्यावर टीका करत प्रश्नांची सरबत्ती केलेली आहे। पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। मुंबई येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं खरं म्हणजे भैयाजी जोशी यांचं वक्तव्य काही मी ऐकलेलं नाही। यांना जर का आपल्या मातृभाषेबद्दल प्रेम असेल तर त्यांनी सगळ्यांनी या जोशींचा निषेध केलाच पाहिजे। मुंबईत मराठी आलंच पाहिजे असं काही नाही। भैयाजी जोशींच्या वक्तव्यावरून वाद। मुंबईची भाषा मराठीच फडणवीसांचं उत्तर। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय, ज्यामुळे आता मोठा वाद निर्माण झालाय। मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलंच पाहिजे असं काही नाही, मुंबईत वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात असं म्हणत भैयाजी जोशी यांनी मुंबईतील घाटकोपरची भाषा गुजराती असल्याचं म्हटलंय आणि त्यावरून आता त्यांच्यावर उद्धव ठाकरेंनी मोठी टीका केली आहे। तर मुंबई आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच असल्याचं सांगितलंय। मुंबईची एक भाषा नाही, मुंबईच्या अनेक भाषा आहेत, पण त्या त्या भागाची काही भाषा असते। घाटकोपर परिसराची भाषा गुजराती, त्यामुळे मुंबई येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही। भाषिक आता वाद सुरू केलेला आहे, म्हणजे भाजप आता उत्तर विरुद्ध दक्षिण असा आपला देश तोडायला निघालेला आहे। सगळे दक्षिणेतली राज्य आणि तामिळनाडूमधले सगळे पक्ष हे एकत्र झालेले आहेत। भारतीय जनता पक्षातले मूळ जे हाताच्या बोटावर राहिले असतील ती लोक, त्याच्यात आलेले सगळे गद्दार, यांना जर का आपल्या मातृभाषेबद्दल प्रेम असेल तर त्यांनी सगळ्यांनी या जोशींचा निषेध केलाच पाहिजे। काय आहे सरकारची भूमिका पक्की आहे। मुंबईची महाराष्ट्राची महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता। इतर भाषांचा इथे सन्मान आहे, कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही, कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो। भैयाजी जोशी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून वाद पेटलेला असताना राज ठाकरे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत भैयाजी जोशी यांचा निषेध करत काही सवाल केलेत। देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून 106 हुतात्म्यांनी दिलेलं बलिदान, या सगळ्याबद्दल भैयाजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही। भैयाजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं आणि भैयाजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का? सध्या MMR रिजनमध्ये चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरुवात होताना दिसत आहे। हे काय चाललंय हे न समजण्या इतकी मराठी जनता दूधखुळी नाही, हे जोशींनी लक्षात घ्यावं। आताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला, त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येऊन मराठीत बोलून गेले। त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजतं, तर मग जोशी बुवांना हे समजू नये का? या असल्या काड्या घालून नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावं। बाकी सविस्तर 30 तारखेला गुढीपाडव्याला बोलूच। महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही, हे जोशी बुवांनी लक्षात ठेवावं। काल एका घाटकोपर येथील सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मी केलेल्या एका विधानामुळे गैरसमज झाला आहे असं मला वाटतं। महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि मुंबई हे महाराष्ट्राचाच भाग आहे, त्यामुळे मुंबईची भाषा मराठी, याच्याबद्दल कुठेही दुमत असण्याचं काही कारण नाही। खरं तर याआधीही मुंबईत मराठीच बोललं पाहिजे, इथं येणाऱ्या प्रत्येकाला मराठी आलंच पाहिजे अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे। त्यावरून वारंवार वाद देखील होत असतात। त्यात आता भैयाजी जोशी यांच्या वक्तव्यावरून नवा वाद रंगलाय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.